हाय रणविजय, कार्तिक म्हणाला. मला भेटायला तुला आत्ता टायमिंग मिळालं, रणविजय कार्तिकला म्हणाला. आज मी तुला भेटायला आलो नाही, आज मी माझ्या वहिनीला भेटायला आलो आहे, कार्तिक म्हणाला. ठीक आहे, पण दुरूनच भेट, रणविजय म्हणाला. तू कधीच सुधारणार नाहीस आणि तू वहिनीबद्दल खूप पॉझिटिव्ह आहेस. काही हरकत नाही, चल, निदान कोणीतरी आलं तुझ्या आयुष्यात, कार्तिक म्हणाला. रणविजय म्हणाला. थोड्या वेळानं अवनीसुद्धा काजल आणि सुहानासोबत येत होती. ती पायऱ्यांवरून खाली येताच संपूर्ण घराची लाईट मंद होऊन एक फोकस लाईट फक्त अवनीवर पडला होता. आज अवनी एखाद्या परीपेक्षा कमी दिसत नव्हती. तिला पाहून रणविजयची अस्वस्थता वाढत होती. क्षणभर रणविजयला अवनीवरून नजर हटवणं कठीण होतं. रणविजय अवनी शेवटच्या पायरीवर येताच जाऊन तिचा हात धरतो. मग तो अवनीला सगळ्यांच्या मध्ये आणतो आणि तिचा हात धरून तिच्याकडे बघत राहतो. बेटा, आता लाईट्स पण लागले आहेत, आता हात सोड, आजी म्हणाली. हे ऐकून अवनी लगेच हात सोडते. रणविजयला कोणी काय म्हणतात याचा काही फरक पडत नाही. तो थोडा निर्लज्ज आहे. आता मला वहिनीची ओळख करून दे, कार्तिक म्हणाला. अवनी, हा कार्तिक मल्होत्रा आहे. माझा शाळेतला मित्र आहे. तो नेहमी बिझनेसनिमित्त बाहेर असतो आणि आज खास तो मला नाही तर तुला भेटायला आला आहे, रणविजय म्हणाला. हॅलो कार्तिक, हस्तोंदोलनासाठी हात पुढे करताना अवनी नमस्ते म्हणते, कारण ती रणविजयला चांगलंच ओळखते. अवनीला तिला कोणी हात लावलेला आवडत नाही. रणविजयच्या इशाऱ्यावर विहान कार्तिकला सोबत घेऊन जातो. आज तू फार सुंदर दिसत नाही आहेस, रणविजय अवनीला म्हणाला. तू तरी कुठं हँडसम दिसतो आहेस, ती म्हणाली. रणविजय सर्वांची नजर टाळत अवनीच्या गालावर चुंबन घेतो. लाजत अवनी त्याला बोलते, तू किती निर्लज्ज आहेस. हो, मी तर आहे, यात काही शंकाच नाही, रणविजय म्हणाला. गुड इव्हनिंग लेडीज अँड जेंटलमेन. जसं की तुम्हा सर्वांना माहीत आहे की आज तुम्हा सर्वांना माझ्या हँडसम भावाच्या आणि ब्युटिफुल वहिनीच्या एंगेजमेंटसाठी इथं आमंत्रित केलं आहे. म्हणून तुम्हाला जास्त कंटाळा न आणता मी सर्वांना सांगू इच्छितो की आता रिंग सेरेमनी समारंभ सुरू करूया. विहान माईकवर बोलतो आणि सुहानाला घेऊन रणविजयला आणि अवनीला सोबत स्टेजवर आणतो. रणविजय वीरला काहीतरी आणायला सांगतो. आजी, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. हां, सांग, रणविजय आजीच्या कानात हळुवारपणे काहीतरी म्हणतो, जे ऐकून आजीच्या चेहऱ्यावर हसू उमटतं. काही वेळानं वीर काहीतरी घेऊन येतो, 2 छोट्या डब्यात. सुहाना आणि विहान वीरकडून बॉक्स घेतात आणि बॉक्स उघडतात. बॉक्समधून 2 अतिशय सुंदर कपल्स अंगठ्या असतात. अंगठी पाहून अवनी खूप आनंदी होते. अंगठी हातात घेत रणविजय अवनीला म्हणाला, तुला माझ्या आवडीची अंगठी घालायची होती ना. बघ, मी तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी सेम कपल्स रिंग आणले आहेत. अवनी हळूच हातवारे करत थँक्स म्हणते. तिचे डोळे थोडे ओले झाले होते. आज तिला तिच्या निर्णयाचा खूप अभिमान वाटत होता. तिला आतून वाटत होतं की तिनं रणविजयचा स्वीकार करण्याऐवजी त्याच्यावर प्रेम करण्याचा योग्य निर्णय घेतला होता. अवनीला समजलं की या जगात रणविजयपेक्षा तिच्यावर कोणीही प्रेम करू शकत नाही. अवनी आणि रणविजय एकमेकांना रिंग घालतात. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. रिंग सेरेमनीनंतर दोघांचं कपल फोटो काढले गेले. वा वहिनी, ब्रो, किती सुंदर अंगठी आणली आहे तुझ्यासाठी, सुहाना म्हणाली. अवनी फक्त हसत मान हलवून होकार देते. रणविजय संपूर्ण कुटुंबासोबत फोटो क्लिक करत होता, पण सुवर्णाला फोटोत न घेताच. रणविजयनं तिला फोटोतून बाहेर काढलं होतं आणि तेही कोणाला वाईट वाटणार नाही अशा पद्धतीनं. मग अवनी आणि रणविजय कपल डान्स करतात. रणविजय अवनीच्या कमरेवर हात ठेवतो आणि तिला जवळ ओढतो. अवनी एक हात रणविजयच्या खांद्यावर आणि दुसरा त्याच्या कमरेवर ठेवते. आज तू खूप हॉट दिसत आहेस. आज मी तुझ्यासोबत झोपू, रणविजय म्हणाला. अवनी हसत म्हणाली, आता नाही, लग्न होईपर्यंत माझी वाट बघ. रणविजय अवनीला गोल फिरवतो आणि तिला जवळ ओढतो. रणविजय अवनीला तिच्या डोळ्यांवर प्रेमानं चुंबन घेतो. अवनी तिचे डोळे बंद करते आणि तिचं डोकं त्याच्या खांद्यावर ठेवते
आणि डान्सचा आनंद घेऊ लागते. डान्स संपल्यानंतर सर्वजण रणविजय आणि अवनीचं खूप कौतुक करतात. रणविजय अवनीच्या कानात म्हणतो की मी बाल्कनीत तुझी वाट पाहतोय, लवकर ये. आता कशी येऊ मी, अवनी म्हणते. आली नाही तर मी खाली येणार नाही, तू एकटीच एन्जॉय कर, असं म्हणत तो टेरेसवर निघून गेला. काय झालं वहिनी, एवढी काळजीत का, सुहाना म्हणाली. तो तुझा भाऊ आहे ना, काळजी करायला पुरे. तुझ्या भावानं मला बोलून गेला आहे आणि मी नाही गेले तर पार्टी एकटीच एन्जॉय कर म्हणाला आहे. मग यात काय मोठं आहे, तू जा, मी इथून सांभाळून घेईन. नक्की सांभाळून घेशील ना? हो वहिनी, तू निवांतच राहा, मी सगळं सांभाळून घेईन. सर्वांच्या नजरेतून लपवत अवनी वरच्या मजल्यावर रणविजयच्या खोलीत जाते. रणविजय मागून अवनीला मिठी मारतो. तू खूप घाणेरडा आहेस, तू फक्त मला त्रास देतोस, अवनी म्हणाली. हा, सकाळपासून मी तुझ्यापासून दूर आहे. तो अवनीला भिंतीला चिकटवतो आणि तिच्या जवळ येतो आणि तिच्या सुंदर मुलायम ओठांच्या अगदी जवळ येतो आणि त्याचं नाक तिच्या नाकाला घासायला लागतो. रणविजय प्लीज, आता मला किस करू नकोस, नाहीतर माझी लिपस्टिक खराब होईल. तुझी लिपस्टिक खराब झाली तरीही मला काही फरक पडत नाही. दोघांचे गरम श्वास सतत एकमेकांवर आदळत होते. अवनीच्या कमरेवर तो हात फिरवत म्हणाला, तू खूप हॉट दिसत आहेस आज. आपण आपली पहिली रात्र साजरी करूया का? नाही, नको, अवनी म्हणाली. रणविजय अचानक रूमची लाइटिंग चालू करतो. तिथं खूप सुंदर सजावट केलेली असते. आता तू अशी हॉट दिसणार तर मग मी कसा शांत राहू, म्हणत तो अवनीच्या खालच्या ओठांवर ओठ ठेवतो आणि अवनीचं चुंबन घेऊ लागतो. रणविजयचे हात तिच्या अंगभर फिरत होते, त्यामुळं अवनीही रणविजयला किस करताना साथ देत होती. तिचे हातही त्याच्या केसातून फिरत होते. रणविजय अवनीला सोडून मग सरकला. अवनी, रूम कशी सजवली आहे, आवडली तुला? आणि एक झोपाळा पण बसवला आहे, रणविजय म्हणाला. मला खूप आवडलं. थँक्यू रणविजय, थँक्यू सो मच, अवनी म्हणाली. आजची रात्र तू माझ्या मिठीत या झोपाळ्यावर घालवायला येत आहेस, रणविजय म्हणाला. ठीक आहे, बघूया. बरं रणविजय, ऐक, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. तुला काय म्हणायचं आहे ते सांग, रणविजय म्हणाला. मी इथं आल्यावर तुझा खूप तिरस्कार करायचे. मी इथं फक्त तुला त्रास देण्यासाठी आणि तुझ्याकडून सूड घेण्यासाठी आले होते. पण आता तुझ्यासोबत राहिल्यानंतर मला कळून चुकलं आहे की मी तुझ्याबद्दल विचार केला तसा तू नाहीस. मी तुझ्यावर प्रेम करते रणविजय. आज मला माझ्या मनातील भावना तुला सांगायच्या आहेत. आधी मला तुझ्याबद्दल अजिबात प्रेम नव्हतं, तू अजिबात आवडत नसे, पण आता तुझं दूर राहणं मला आवडत नाही. आधी तू मला स्पर्श करायचास तेव्हा मला किस द्यायचास, मला तुझा खूप राग यायचा. पण आता तू हे सर्व करत असताना मला तुझ्यावर प्रेम करावंसं वाटतं. मला फक्त अशी इच्छा आहे की तू सतत माझ्याबरोबर राहा, माझ्याजवळ, माझ्या मिठीत. आधी मी जितकी अपूर्ण होते तितकाच आता तुझ्या आगमनानं पूर्ण झाली आहे. रणविजय, माझा एकटेपणा दूर केल्याबद्दल धन्यवाद. रणविजय, माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल. मी तुझ्यावर खूप प्रेम करते. रणविजय मित्तल, आय लव्ह यू. असे म्हणत तिनं आपले कोमल ओठ आर्यमच्या ओठावर ठेवले. त्यांचे गरम श्वास एकमेकांना स्पर्श करत होते. दोघेही एकमेकांच्या मिठीत हरवून जात होते. अवनी आज मोठ्या आवेशानं रणविजयच्या ओठांचा रस पीत होती. अवनीनं असं केल्यानं तो अवनीच्या कमरेवर हात फिरवत होता. दोघेही त्या चुंबनात इतके मग्न झाले होते की आज दोघांची एंगेजमेंट झाली होती. रणविजय अवनीचे ओठ सोडून तिचे कानाला किस करत होता, त्यामुळं अवनीला श्वास घ्यायला त्रास होत होता. रणविजय हळूहळू अवनीच्या गळ्याभोवती चुंबन घेऊ लागतो. अवनीने रणविजयला आणखी घट्ट पकडलं होतं. मग अवनी त्याला सोडून मागे सरकते. मिस्टर मित्तल, आपण खाली जायला हवं. ओके, ठीक आहे, खाली जाऊ. पण तू तुझ्या भूतकाळाबद्दल आजच्या नंतर कधीच बोलणार नाहीस आणि तू काहीही बोलणार नाहीस. आणि या सगळ्या गोष्टींबद्दल, हे सगळं मला खूप आधी माहीत होतं. जरी मी तुझ्या प्रेमात पडलो नसतो तरी तुझ्या हातून उद्ध्वस्त होणं मी आनंदानं स्वीकारलं असतं. माझं प्रेम आहे तुझ्यावर आणि मी तुझ्यावर प्रेम करतो.
मिसेस अवनी रणविजय मित्तल, आता जाऊया, नाहीतर आजी दोघांना हकलून देईल. मग अवनी स्वतःला सावरत पटकन आवरते आणि खाली येते. रणविजयला भेटल्यानंतर अवनी खाली येते आणि 5 मिनिटांनी सुहानाच्या जवळ उभी राहते. रणविजयही खाली येतो आणि त्याचा मित्र कार्तिक जवळ उभा राहतो. वहिनीला भेटून आलास ना, तसं त्यांची लिपस्टिकची मार्क तरी क्लीन करून येणार होतास. कार्तिक रुमालानं रणविजयचा गाल क्लीन करतो. का कुणास ठाऊक अवनीला अचानक खोकला येऊ लागला. हे घे, मी तुझ्यासाठी ज्यूस आणलाय, पिऊन घे, काजल म्हणाली. ही मूर्ख मुलगी काय करतीये? ती आजवर अवनीला काही का केलं नाही? ती काही करेल की नाही, का मीच सगळं करू? दुरून सुवर्णा काजलला अवनीला ज्यूस देताना पाहत होती. कदाचित तिने त्या ज्यूसमध्ये काहीतरी मिसळलं असेल. अवनी तिच्या हातातलं ज्यूस घेते आणि पिऊ लागते. मनातल्या मनात ज्यूस पित असताना काजल अवनीकडे बारकाईने पाहत होती. तिने ज्यूस प्यायली, पण आत्तापर्यंत काहीच का झालं नाही. सुवर्णानं काजलला बाजूला येण्याचा इशारा केला. काजल एकटीच निघून जाते. मी तुला पैसे आधीच दिले आहेत, मग तू आजपर्यंत काम का केलं नाहीस? सुवर्णा म्हणाली. मी तर ज्यूसच्या ग्लासात विष टाकलं होतं. अवनीचा ग्लास दुसऱ्याच्या ग्लासात बदलला आहे, म्हणूनच अवनी वाचली, नाहीतर अवनीचं काम संपलं असतं. तुम्ही पैसे दिले आहेत मला, पण माहीत आहे, काजल म्हणाली. बरं, आता तू जा, सुवर्णा तिला म्हणाली. ठीक आहे मॅडम, म्हणत काजल पुन्हा पार्टीमध्ये येते. थँक्स कार्तिक, रणविजय म्हणाला. काही वेळानं जेवण करून सर्व पाहुणे मंडळी निघून जातात. काही वेळानं सर्वजण आपापल्या खोलीत जातात. रणविजय देखील अवनीला रूमवर येण्याचा संकेत देतो आणि त्याच्या खोलीत जातो आणि अवनी येण्याची वाट बघू लागतो. थोड्या वेळानं अवनी तिच्या खोलीत येते आणि कपडे बदलू लागते. रणविजय अवनीला फोन करून विचारतो, कुठे आहेस? इतका वेळ का लागला? मी कपडे बदलते आणि हा ड्रेस बदलायला वेळ लागेल. हो का, मग तू इकडे ये, मी तुझे कपडे काढायला तुला मदत करतो. हवेत उडी मारू नकोस, मला 2 मिनिटं दे, मी येते, बाय. लवकर ये, नाहीतर मीच येतो, असं हसत हसत बोलून त्यानं फोन कट केला. 15 मिनिटांनंतर अवनी नाईट सूटमध्ये येते. खोलीला कुलूप लावते आणि ती वळताच रणविजयनं तिला आपल्या मिठीत घेतलं. मी तुला 2 मिनिटं सांगितलं आणि आता तू येतेस 15 मिनिटांनंतर. तुझ्या भावी नवऱ्याला वाट बघायला लावणं म्हणजे तुला काही वाटत नाही का? अवनी हसत हसत म्हणाली. मला सोड. रणविजय नाही म्हणतो आणि तिला उचलून घेऊन झोपाळ्यावर बसवतो. एक ब्लँकेट आणतो आणि अवनीला आणि स्वतःला झाकून खाली बसतो. थँक्यू रणविजय, अवनी म्हणाली. थँक्यू का? रणविजय विचारतो. माझा भूतकाळ, माझे हेतू जाणूनही माझ्यावर इतकं प्रेम करतोस. मला माहीत नव्हतं की माझ्या हजारो चुका असूनही तू मला प्रत्येक वेळी माफ केलं आहेस. तू नकळत माझ्या मनात राहिलास आणि तुझं प्रेम आणि माझ्यावरचा विश्वास कायम ठेवलास. मग मला कळलं की मी तुझ्यावर प्रेम करू लागले आहे. हे तुला कधी कळालं? रणविजय म्हणाला. तू 1 महिन्यांसाठी परदेशात गेला होतास आणि दुसऱ्यांदा समजलं जेव्हा तू मला त्या लोकांपासून वाचवलंस. माझ्या अंगावर इतक्या जळलेल्या खुणा होऊनही तू माझ्यावर प्रेम केलंस. औषध लावताना सुद्धा मला पाहिलं नाहीस. पूर्ण प्रामाणिकपणे माझ्या शरीरावर औषध लावलं. तेव्हा मला कळलं की तुझ्यासारखं माझ्यावर कोणीही प्रेम करू शकत नाही, कोणीही नाही. आणि इथे आल्यावर आणि तुला पूर्ण ओळखल्यानंतर मला समजलं की मी तुझ्याबद्दल विचार करते. तू खूप चांगला आहेस माय डिअर. आय लव्ह यू, अवनी म्हणाली. रणविजय तिच्या डोक्यावर चुंबन घेतो. आय लव्ह यू टू माय डिअर. अवनी, माझ्या 6 मुलांची आई बनशील तू. काय? 6 मुलं? मला मारून टाकणार आहेस का? 2-3 म्हटलं तर ठीक आहे. अवनी बोलत असताना रणविजय अवनीकडे प्रेमानं पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर एक प्रेमळ हास्य होतं. अवनी बोलताना लाजते आणि रणविजयच्या छातीवर लपते. तू मला मुद्दामहून त्रास देत आहेस ना रणविजय? लग्नानंतर मी तुला रोज रात्री त्रास देईन. मी तुझ्यावर खूप प्रेम करेन. मी तुला कोणतीही उणीव कधीच जाणवू देणार नाही. सर्व सुख तुझ्या चरणी असेल, रणविजय म्हणाला. तुला मला सांगायची गरज नाही. मला माहीत आहे की तू मला कधीच काही कमी जाणवू देणार नाहीस.
तू माझ्यावर खूप प्रेम करशील, मला आनंदी ठेवशील, अवनी म्हणाली. रणविजय अवनीला आपल्या मिठीत घेतो आणि तिच्या ओठांशी खेळू लागतो. काय करतोयस रणविजय? असं करू नकोस. मला हे सहन होणार नाही. मग सहन करू नकोस. तुला कोणी अडवलं आहे? तू अंगठ्या कधी घेतल्यास आणि मला का नाही सांगितलं? रणविजय अवनीच्या ओठांवर बोलतं चालवत होता. आजीनं एंगेजमेंटची गोष्ट सांगताच मी अंगठ्या घेतल्या होत्या. मग तू मला का नाही सांगितलं त्या दिवशी? मी तुझ्यावर खूप रागावले होते. अवनी, त्या रागाची मजा होती. आणि मग त्या दिवशी मी तुला सांगितलं असतं तर आज तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद कसा दिसला असता. मला तुला सरप्राईज द्यायचं होतं. तुला स्पेशल फील द्यायचं होतं. म्हणूनच मी तुला सांगितलं नाही. हो का मिस्टर मित्तल? एवढं सुंदर सरप्राईज दिल्याबद्दल आणि माझ्याबद्दल इतका विचार केल्याबद्दल आय लव्ह यू, थँक्यू सो मच, म्हणत ती रणविजयच्या छातीवर हात फिरवू लागली. टी शर्ट काढू का? तो म्हणाला. अवनी लाजून नको म्हणून मान हलवते. रणविजय अवनीच्या कमरेवर हात फिरवत तिच्या ओठांवर किस करू लागला. अवनीसुद्धा रणविजयला साथ देते आणि ते दोघे एकमेकांना किस करत होते. रणविजय तिच्यापासून मागे सरकत तिला आपल्या मिठीत घेतो आणि मग बोलत असताना दोघेही एकमेकांच्या मिठीत झोपतात. दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता अवनी स्वतःला रणविजयच्या मिठीत पाहून शरमेनं लाल झाली होती. कोणीतरी दारावर टकटक केलं. अवनी स्वतःचे कपडे व्यवस्थित करून दार उघडते. गुड मॉर्निंग, काजल म्हणत अवनी तिला मिठी मारली. गुड मॉर्निंग डिअर, काजल म्हणाली. काम झालं, तू करोडपती झालीस ना, अवनी असं म्हणताच दोघीही एकत्र हसायला लागतात. त्यांच्या हसण्यानं रणविजय जागा होतो आणि अवनीला हसताना पाहून रणविजयच्याही चेहऱ्यावर हसू येतं. गुड मॉर्निंग डिअर, रणविजय हसत अवनीकडे पाहतो. गुड मॉर्निंग माय स्वीटहार्ट, म्हणत अवनी त्याच्या कपाळावर किस करते. काजल जरा खोकलत म्हणते, गुड मॉर्निंग जीजू. गुड मॉर्निंग काजल. तू सुवर्णाला आश्वासन दिलंस की तू अवनीला मारणार आहेस. काल सुवर्णा बोललेले शब्द रेकॉर्ड केले आहेस ना? हो जीजू, माझ्याकडे सर्व रेकॉर्डिंग आहेत. आणि जीजू, मी आज ती पैशांची बॅग देईन तुम्हाला. तू ते तुझ्याकडेच ठेव. ते फक्त तुझे आहेत. तू खूप जोखमीचं काम करत आहेस म्हणून ते पैसे तुझ्यासाठी आहेत. अवनीकडून भेट म्हणून समज. हा काजल, खरंच तू तिला भेटलीस. त्याच दिवशी तू मला हे सांगितलं होतंस तिला भेटल्यावर. थँक्यू काजल, मला साथ दिल्याबद्दल. तुला खूप छान ऑफर मिळाली होती तुझं आयुष्य बदलण्यासाठी. तरीही तू त्यात मला निवडलंस. माझी खरी मैत्रीण आहेस तू. अवनी, तो पैसा माझ्यासाठी तुझ्यापेक्षा मोठा नाही. आणि तरीही मला पैसा नको आहे जो तुझा जीव घेऊन मिळवता येईल. मला तू हवी आहेस. हसत खेळत खुश राहा. मला पैसा नको आहे. तुम्हा दोघांचं काम झालं की काजल तुम्ही जा. मला जरा काम आहे, रणविजय म्हणाला. अवनी पण पटकन काजलसोबत बाहेर जाते. काही वेळानं सगळे तयार होऊन डायनिंग टेबलवर भेटले. अवनी, रणविजय एकत्र बसले होते. बाकी सगळे सुवर्णाला सोडून आपापल्या साथीदारांसोबत बसले होते. रणविजय, नाश्त्यानंतर मला भेटा. मला तुमच्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे, वनराज म्हणाले. रणविजय काही उत्तर देत नाही पण नाश्ता करत राहतो. काहीतरी बोल अंकलशी, अवनी हळू आवाजात म्हणाली. ठीक आहे मिस्टर मित्तल, रणविजय म्हणाला. पप्पा तुम्ही म्हणू शकत नाही, अवनी म्हणाली. रणविजय रागानं अवनीकडे पाहतो आणि मग परत नाश्ता करायला लागतो. अवनी मान खाली घालून नाश्ता खायला सुरुवात करते. रणविजय, आज ऑफिसला जाऊ नकोस. आज हळद आणि मेहंदी समारंभ आहे. समजलं, आजी म्हणाली. आजी, माझ्या या सर्व फालतू विधींवर विश्वास नाही, रणविजय म्हणाला. बाळा, हे विधी खूप महत्त्वाचे आहेत. तुझ्या नवीन आयुष्यासाठी हे तुला करावंच लागणार आहे, आजी म्हणाली. आजी, माझी इम्पॉर्टंट मीटिंग आहे. मी थांबू शकणार नाही. तुम्ही अवनीसोबत हा विधी करू शकता. मी सांगितल्याप्रमाणे तू जाणार नाहीस. तू तुझ्या आजीचं ऐकणार नाहीस का? आजी आणि रणविजयचा वाद ऐकून अवनी रणविजयकडे रागाने पाहते. आजी, राहू दे. त्याला करायचं नसेल तर तू त्याच्यावर जबरदस्ती का करत आहेस? मी तुझ्यासाठी आहे, ती रागानं म्हणत.
ती नाश्ता करून निघून तिच्या खोलीत जाते. बघ, तू त्या मुलीला पण चिडवलं आहेस, म्हणत आजी पण उठते आणि निघून जाते. ही मुलगी पण, मला काम आहे हे तिला का समजत नाही. रणविजय पण उठतो आणि ऑफिसच्या रूमकडे जातो. वनराज, काय झालं? आज नाश्ता नीट केला नाहीस? सुवर्णा म्हणाली. माझा मूड नाही आहे, मी ऑफिसला जात आहे, तू नाश्ता कर, म्हणत वनराजही उठतो आणि बाहेर जातो. हल्ली या म्हाताऱ्याच्या मनात काय चाललंय मला शोधून काढावं लागेल, नाहीतर माझा सगळा प्लॅन उद्ध्वस्त होईल. ही एक मूर्ख मुलगी काजल, ती आजपर्यंत काय करत होती? तिनं अवनीसाठी काही का केलं नाही? माझा तिच्यावर विश्वास बसत नाही. मला दुसऱ्याला कामावर ठेवावं लागेल. सुवर्णा पटकन नाश्ता संपवून निघून जाते. अवनी रूममध्ये रागानं खिडकीजवळ उभी होती. रणविजय मागून येतो आणि खांद्यावर हनुवटी ठेवून उभा राहतो. अवनी, तू माझ्यावर रागावलीस का? मला काही काम आहे, नाहीतर मला स्वतःलाही कुठं हवं आहे तुला सोडून जाणं. मला स्वतःला सदैव तुझ्यासोबत राहायचं आहे. मला तुझ्याशिवाय माझं कोण आहे? मी काही वेळात येईन काम संपवून. मला समजलं काम आहे, पण मला राग आला की तू आजीशी वाद घालत होतास. सगळ्यांसमोर आजी ठीक आहे. मी नाही जाणार म्हटलं असतं तर आजी काय तुझ्यावर दिवसभर नजर ठेवली असती का? तू नंतर पण जाऊ शकला असतास ना. अगं अवनी, मला वाटलं मी ऑफिसला चाललो आहे म्हणून तू रागावली आहेस. रणविजय, मी पण एक शिकलेली मुलगी आहे आणि समजू शकते तू तुझं कामही बघायला हवं. मी तुला सदैव साथ, मी ते कामासाठी करेन आणि कामाच्या दरम्यान मी तुला कधीही त्रास देणार नाही. परंतु मला फक्त आजी आजोबा आणि अंकलनी जे सांगितलं ते स्वीकारायचं आहे. आता तुला देखील हे सत्य माहिती आहे की सुवर्णा फक्त पैशासाठी अंकलचा वापर करते आहे. म्हणून निदान समजून घे, त्यांना त्यांच्या मुलाची गरज आहे. अंकल तुझ्यावर किती प्रेम करतात हे मी माझ्या डोळ्यानं पाहिलं आहे. तू मला वचन दे की तू आपल्या कुटुंबाला लवकरच सुरक्षित करशील. आपल्या कुटुंबातून सुवर्णा नावाच्या घाणेरड्या बाईला बाहेर फेकून देशील. अवनी, मी वचन देतो. मी लवकरच सर्व काही ठीक करेन. मग दोघेही आजीच्या खोलीत जातात आणि आजीला समजावतात आणि मग काही वेळानं रणविजय ऑफिसला जातो. तिथं वनराज आधीच रणविजयची वाट पाहत होते. तर मित्रमैत्रिणींनो, या कथेचा पुढचा भाग नक्की पहा. कथा आवडत असेल तर लाईक करा आणि नवीन भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.